विधान होतो तर संस्काराने माणूस महान होतो. पदवी मिळाली की ओळख होते पण चारित्र्याने इतिहास घडतो. राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना केवळ शिक्षणच दिले नव्हते तर स्वराज्य, न्याय, स्त्री सन्मान आणि स्वराज्य प्रेमीचे संस्कारही दिले होते. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ पराक्रमी राजा नव्हते तर लोकांच्या मनावर राज करणारे एक आदर्श युग पुरुष होते. आदरणीय अध्यक्ष महोदय, उपस्थित मान्यवर, परीक्षक आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज मला शिक्षण की संस्कार आजच्या काळात महत्त्वाचे काय, अत्यंत महत्त्वाचे आणि विचार करणाऱ्या या विषयावर आज मला मत मांडण्याची संधी मिळाली आहे. मित्रांनो, आज आपण माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात जगत आहोत. आज एका क्लिकवर जग आपल्या हातात आहे. आज शिक्षणामुळे खूप सारे संधी उपलब्ध केले गेले आहेत. पण प्रश्न असा आहे की काय केवळ शिक्षणच पुरेसे आहे का त्यासोबत संस्कारही आवश्यक आहेत? कारण शिक्षण हे आपल्याला ज्ञान देतो, कौशल्य देतो, रोजगार देतो, डॉक्टर, इंजिनियर, शास्त्रज्ञ आणि अधिकारी बनवतं. पण संस्कार हे माणसाला माणूस बनवतात. शिक्षण हे बुद्धी विकसित करतं पण संस्कार हे व्यक्तिमत्व घडवतात. एक छोटंसं वाक्य सांगते की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे पण संस्कार त्याला दिशा देणारे एक भान आहे. मित्रांनो, आज खूप सारे लोक मोठमोठ्या उच्च शिक्षण घेत आहेत, मोठमोठ्या पदावर कार्य करत आहेत, पण भ्रष्टाचार, फसवणूक, हिंसा आणि सायबर गुन्ह्यामध्ये काही सुशिक्षित लोक आढळतात. यामुळे असं कळतं की शिक्षण तर मिळालं पण संस्काराचं पाय मजबूत नव्हतं. मित्रांनो, एकाकडे शिक्षण आहे आणि प्रामाणिकपणा नाही, संवेदनशीलता नाही आणि समाजाप्रती जबाबदारीची जाणीव नाही तर अशा शिक्षणाचा उपयोग काय? आणि दुसरीकडे शिक्षण नाही आणि संस्कार आहे. शिक्षण नसेल तर समाजाचा विकास कसा होणार? म्हणूनच शिक्षण हे खूप महत्त्वाचे आहे. आपले महान पुरुषांचे विचार होते. महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिक्षणाचे महत्त्व सर्वांना सांगितले. सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचे दीप सर्वांच्या घरी पोहोचवले आणि राजश्री शाहू महाराज यांनी शिक्षणासोबत सामाजिक मूल्य आणि समतेचे अधिकारही सर्वांना दिले. म्हणूनच शिक्षण आणि संस्कार हे दोन्ही एकमेकांचे पूरक आहेत. आपण आज त्यांची जयंती तर साजरी करतो पण का त्यांच्या दिलेल्या विचारांचं पालन करतो का याचा सर्वांनी विचार करायला पाहिजे. मित्रांनो, घर ही पहिली शाळा आहे. आई वडील हे पहिले गुरु आहे. शाळा हे आपल्याला शिक्षण देते पण कुटुंब हे आपल्याला संस्कार देतात. शिक्षण पण देतात पण मूल्याची जाणीव हे करून देतात. म्हणून शिक्षण आणि संस्कार दोन्ही खूप महत्त्वाचे आहे. कारण शिक्षण हे यश मिळवून देतं पण संस्कार त्या यशाला टिकून ठेवतात. शिक्षण हे उंच नेतो पण संस्कार त्याला जमिनीवर ठेवतात. मित्रांनो, शिक्षण की संस्कार या प्रश्नाचं उत्तर माझ्या मते दोन्ही खूप महत्त्वाचे आहे. पण एकाची निवड करायला गेली तर संस्कार हे खूप महत्त्वाचे आहेत. कारण एकाकडे शिक्षण आहे आणि संस्कार नाही तर त्या शिक्षणाचा गैरवापर केला जाईल आणि एकाकडे शिक्षण नाही आणि संस्कार आहे तर तो माणूस त्या संस्कारामुळे शिक्षणाकडे नक्कीच पोहोचेल. मित्रांनो, शिक्षण हे आपल्याला हुशार बनवतं पण संस्कार हे आपल्याला चांगले बनवतात. आज जग आपल्या हातातील मोबाईलमध्ये आहे आणि या जगाची माहिती तर आपल्या बोटांच्या टोकावरती उपलब्ध होते. आज शिक्षणामुळे खूप सारे संधी उपलब्ध केले गेले आहेत. पण एक गोष्ट अशी जाणवली की ज्ञान तर वाढत आहे पण त्यासोबत संस्कारही वाढत आहे. आज शिक्षण आणि संस्कार हे दोन्ही जगण्याचे आधारस्तंभ आहेत. शिक्षण हे आपल्याला ज्ञान देतो, कौशल्य देतो आणि प्रगती देतो पण संस्कार हे आपल्याला दिशा दाखवतात, चारित्र्य आणि माणुसकी दाखवतात. आज एक छोटंसं घटना सांगते की काही दिवसापूर्वी सोशल मीडियावरती एक व्हिडिओ व्हायरल झाला होता की एक उंट महिला होती आणि ती रस्त्यामध्ये काही अडचणीत होती आणि सर्व लोक तिची व्हिडिओ व्हायरल करत होते. लाईक, शेअर, कमेंट्स, व्ह्यूज याची तर स्पर्धाच चालू होती. पण तिच्या मदतीसाठी उठणारे हात खूपच कमी होते. एक सामान्य माणूस आला आणि तिने त्याची मदत केली. त्या क्षणी मला असं जाणवलं की त्यावेळी त्या माणसाची पदवी किंवा त्याचे शिक्षण हे महत्त्वाचं नव्हतं, महत्त्वाचे होते तर त्याचे संस्कार. मित्रांनो, शिक्षण हे आपल्याला ज्ञान देतो, कौशल्य देतो, डॉक्टर, इंजिनियर, शास्त्रज्ञ आणि अधिकारी बनवतात. पण एक चांगला माणूस बनवण्याचं काम फक्त संस्कारच करू शकतात. कारण शिक्षण हे करिअर घडवतं पण संस्कार हे व्यक्तिमत्व घडवतात. आज आर्थिक घोटाळे, फसवणूक, हिंसा आणि सायबर गुन्ह्यामध्ये काही अशिक्षित लोक नसतात तर ज्यांच्याकडे ज्ञान आहे, कौशल्य आहे आणि मूल्याचा अभाव आहे अशीच लोक आज हे गुन्हे करतात. यामुळे असं स्पष्ट होतं की संस्कार नसतील तर शिक्षणामुळे समाजाला खूप मोठा धोका आहे. मित्रांनो, असं
हे दोन्ही खूप महत्त्वाचे आहे. आज AI चा युग चालू आहे आणि मशीन हा माणसासारखा विचार करू शकतो. रोबोट्स हे माणसासारखे काम करू शकतात, पण आईच्या डोळ्यात असणारी माया, सैनिकांच्या मनात असणारे देशप्रेम आणि काही अडचणीत असणाऱ्या लोकांची मदत करण्याची भावना ही कुठली मशीन किंवा रोबोट करू शकत नाही. हे कुठल्याही पुस्तकात नाही आहे, तर हे केवळ संस्कारामुळेच घडून येतं. आज तुम्ही सर्वांनी कोरोनाच्या काळात पाहिलंच असेल की खूप सारे लोक, डॉक्टर्स, नर्स, सफाई कर्मचारी, पोलीस कर्मचारी ही लोक आपल्या जीवाची पर्वा न करता दुसऱ्यांसाठी रात्रंदिवस काम करत होते. त्यांच्याकडे शिक्षण तर होते, पण लोकांना मदत करण्याची भावना ही त्यांना त्यांच्या संस्काराने दिली होती. आपण आजच्या काळात एक वास्तव्य सांगते की आज खूप सारे लोक सोशल मीडियावरती एकामेकाशी जोडलेले आहेत, पण एका घरातले लोक एकामेकाशी दूर आहेत. आज मोबाईलमुळे संवाद वाढतच आहे, पण मनाचा संवाद खूप कमी होत चाललेला आहे. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांकडे शिक्षण आणि संस्कार दोघांचे संगम होते. त्यांच्याकडे युद्धकला, प्रशासन, राजकारणाचे ज्ञान तर होते, पण त्याहून अधिक महत्त्वाचे म्हणजे राजमाता जिजाऊंनी दिलेले ज्ञान, स्त्री सन्मान आणि राष्ट्रप्रेमीचे संस्कार त्यांच्याकडे होते. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ पराक्रमी राजा नव्हते, तर लोकांच्या मनावर राज करणारे एक आदर्श राजा बनले. मित्रांनो, आज खूप सारे तरुण मोठमोठ्या पदांसाठी शिक्षण घेत आहेत आणि हे तर चांगलीच गोष्ट आहे, पण सर्वांनी स्वतःला एक प्रश्न विचारायला पाहिजे की आपण केवळ यशस्वी होण्याचा प्रयत्न करत आहोत का त्यासोबत एक आदर्श नागरिक होण्याचा पण प्रयत्न करत आहोत. कारण आज समाजाला केवळ हुशार लोकांचीच गरज नाही आहे, तर ज्यांच्याकडे प्रामाणिकपणा आहे, संवेदनशीलता आहे आणि समाजाप्रती जबाबदारीची जाणीव आहे, अशा लोकांची पण आज गरज आहे. शेवटी एवढेच म्हणते की ज्ञान असेल तर मार्ग सापडेल, ज्ञान असेल तर मार्ग सापडेल, संस्कार असतील तर दिशा सापडेल, दिशा आणि मार्ग दोन्ही मिळाल्या तर एक सुंदर समाज सापडेल. या कशा वाद्याने मी आपले मनोगत संपवते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हमी पडते रे बघ आताचा स्पर्धक आहे राजवीर स्वराज पाटील रेंदाळ. राजवीर स्वराज पाटील रेंदाळ आपल्यासमोर आपले विचार मांडत आहे. त्यानंतर पुढील स्पर्धकांनी तयार राहायचं आहे प्रकाश कुमार विजय हवळ हुपरी. आपल्यासमोर राजवीर स्वराज पाटील आपले विचार मांडत आहे. रेंदाळ. शिक्षणाने केवळ माणूस साक्षर होतो, पण संस्कारांनी खऱ्या अर्थानं माणूस घडतो. आदरणीय व्यासपीठावरील सर्व मान्यवर तसेच आम्हास हक्काचे व्यासपीठ मिळवून देणारे 1993-94 SSC बॅच रेंदाळ व उपस्थित सर्वांना माझा नमस्कार. मी रेंदाळ येथे राहत असून माझे नाव राजवीर स्वराज पाटील आहे. आज मी तुमच्यासमोर शिक्षण की संस्कार आजच्या काळात महत्त्वाचे काय या अत्यंत संवेदनशील आणि अत्यंत महत्त्वाच्या विषयावर माझे विचार मांडणार आहे. आपण 21व्या शतकात जगत आहोत. हे युग तंत्रज्ञानाचे, विज्ञानाचे आणि गतीचे बनले आहे. आजचा तरुण संगणक, AI आणि इंटरनेटच्या विश्वात वावरत आहे. आपण चंद्रावर पोहोचलो, मंगळाला गवसणी घातली. आपण शिक्षणाच्या जोरावर प्रचंड अशी प्रगती केली, यात तीळ मात्र शंका नाही. पण या संपूर्ण झगमगाटात आपण कुठंतरी आपली मूळ मूल्य, आपली संस्कृती आणि आपले संस्कार तरी विसरत नाही ना? हाच आजचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. शिक्षणाचा प्रसार फार मोठ्या प्रमाणावर झाला आहे. गल्लोगल्ली शाळा, महाविद्यालये तसेच नामांकित विद्यापीठेही सुरू झाली आहे. आजची पिढी सुशिक्षित होत आहे. त्यांना
त्यांना चांगल्या चांगल्या पदव्या मिळत आहे, लाखो करोड रुपयांचे पॅकेजही मिळत आहे. पण कधी विचार केला आहे का, हे शिक्षण आपल्याला नेमके देते तरी काय? बहुतांश वेळा हे शिक्षण आपल्याला केवळ आणि केवळ माहिती देणारे बनले आहे. परंतु हे शिक्षण आपल्याला ज्ञान व शहाणपण देते का? आज आपण पोपटपंची करून परीक्षेमध्ये पैकीच्या पैकी गुण मिळवणाऱ्या पिढीला तयार करत आहोत. पण परीक्षेमध्ये केवळ गुणांची टक्केवारी वाढणे म्हणजे शिक्षण नव्हे. स्वामी विवेकानंदांनी म्हटले होते, शिक्षण म्हणजे केवळ आणि केवळ मेंदूत माहिती कोंबणे नव्हे, तर माणसाचा सर्वांगीण विकास करणे म्हणजे शिक्षण होय. आता आपण विचार करूया संस्कारांचा. संस्कार म्हणजे काय? संस्कार म्हणजे केवळ पूजार्चा करणे किंवा नमस्कार करणे नव्हे, तर संस्कार म्हणजे मोठ्यांचा आदर करणे, लहानांवर प्रेम करणे, संकटात सापडलेल्याला मदत करणे, प्रामाणिकपणे जगणे आणि निसर्गाचा आदर करणे यांनाच संस्कार असे म्हणतात. संस्कार म्हणजे फक्त वाकून नमस्कार करणे नव्हे, तर आपल्यासमोर कोणाला चुकू न देणे म्हणजे खरे संस्कार. संस्कार हे कपड्यांप्रमाणे अंगावर घालता येत नाही, औषधांप्रमाणे पोटात घेता येत नाही, तर ते प्रत्येक कृतीनुसार रुजवावे लागतात. संस्कारांशिवाय मिळवलेले शिक्षण म्हणजे सुकाणू नसलेल्या जहाजासारखं आहे, जे कधीही दिशा भरकटू शकते. आजच्या या धावपळीच्या आणि ग्लोबल युगात संस्कारांची गरज पूर्वीपेक्षा कितीतरी पटीने वाढली आहे. का? कारण आज आपल्याकडे सुशिक्षित लोकांचे प्रमाण वाढले आहे, तसेच त्याचसोबत वृद्धाश्रमांची संख्याही वाढली आहे. उच्च शिक्षित तरुणी किरकोळ कारणांवरून आत्महत्या करत आहे. सायबर गुन्हेगारी वाढली आहे. त्याचसोबत हुशार लोकच भ्रष्टाचार करताना दिसत आहे. मला जरा सांगा, ज्या डॉक्टरकडे मोठी पदवी आहे पण गरिबांबद्दल दया नाही, ज्या अभियंत्याकडे अफाट बुद्धिमत्ता आहे पण बांधकाम करताना भ्रष्टाचार करण्याची प्रवृत्ती आहे, ज्या नेत्याकडे अफाट वक्तृत्व आहे पण समाजाचे कल्याण करण्याची दानत नाही, अशा शिक्षणाचा काय फायदा? हे जे घडत आहे ते केवळ आणि केवळ संस्कारांच्या अभावामुळे घडत आहे. म्हणूनच म्हटले जाते की संस्कारांशिवाय शिक्षण म्हणजे सुवास नसलेले फूल होय. जाता जाता एवढेच बोलू इच्छितो की उंच भरारी आकाशात शिक्षणाच्या जोरावर, पण नेहमी माता ते थोरा मोठ्यांच्या चरणावर. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर स्पर्धक आहे प्रकाश कुमार विजय हावळ-हुपरे. आपले विचार म्हणत आहेत. त्यानंतर स्पर्धक तयार राहायचा आहे पायल ज्योतिबा रेंदाळ. रेंदाळ. आपल्यासमोर प्रकाश कुमार विजय हावळ-हुपरे विचार म्हणत आहेत. नमस्कार, माझं नाव प्रकाश कुमार विजय हावळ, मुक्काम पोस्ट हुपरी. आज खरोखर आनंद वाटते की या ठिकाणी रेंदाळनं व्यासपीठ निर्माण करून दिलं आहे. फक्त मी या ठिकाणी स्पर्धा म्हणून आलेलो नाही आहे, बल्कि यामध्ये जो विषय दिला आहे AI तंत्रज्ञान तारकी मार्ग, जो विषय थोडासा आवडला की ज्याच्याबद्दल लोक अनभिज्ञ असतील याबद्दल मी माझं मत मांडणार आहे की मी या गोष्टीकडे स्पर्धा म्हणून बघत नाही आहे. मला जर स्वतःची ओळख करून द्यायची असेल तर मी एक चांगला क्रिकेट समालोचक म्हणून